आणि हे सगळं बोलत असताना भगवंताची कधी कधी लाजसुद्धा अर्जुन काढायला चुकत नाही बरं का. हां, हे लाजसी ना महाघोरी कर्मी स्वतः वगैरे वगैरे सुद्धा अर्जुन देवाच्या समोर बोलतो. याचा अर्थ देव आणि अर्जुन या दोघांचं नातं असं आहे की देवाचं बोलणं जर खटकलं अर्जुन रागावतो आणि अर्जुनाचं बोलणं जर खटकलं तर देव रागावतात. अशी स्थिती आपल्याला गीतेमध्ये पाहायला सापडते. पण ज्ञानोबारायांनी या ठिकाणी अर्जुनाच्या मुखातून भगवंताच्या नामाचा महिमा व्यक्त केल्याच्या नंतर देवाने कोणत्याही प्रकारानं ते खटकलं असं व्यक्त केलेलं जर नसेल तर अर्जुनाने व्यक्त केलेला देवाच्या नामाचा महिमा देवालाही मान्य आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. जे खटकलं त्याच्याबद्दल निषेधाची भाषा लगेच या दोघांच्याकडून एकमेकाच्या समोर व्यक्त झालेली पाहायला सापडते. आणि जे खटकलं नाही, जे योग्य आहे असं वाटलं, ते मात्र हे दोघंही जण व्यवस्थित रीतीने एकमेकाचं बोलणं ऐकून घेतात असा आपल्याला प्रकार पाहायला सापडतो. आणि या ठिकाणी व्यक्त झालेला नामाचा महिमा, बसा बाबा बसा, या ठिकाणी व्यक्त झालेला जो भगवंताच्या नामाचा महिमा आहे, बसा, हा भगवंताच्या नामाचा महिमा अर्जुनाने व्यक्त केल्याच्या नंतर देवाने काही जर त्याचा निषेध केलेला नसेल तर हे नाम महात्म्य अर्जुनाने व्यक्त केलेलं देवाला आवडलं असं आपल्याला म्हणता येतं बरं का. आणि काय नामाचा महिमा अर्जुन सांगायला लागला, तुझे नामाची एक कोणी वेळ, कोणत्या तरी एका प्रसंगामध्ये देवा तुझं एक नावचं जयाची मुखासिका का ना मिळे. मुखाला नाम मिळालं म्हणजे देवाच्या नामाचा उच्चार घडला आणि कानाला देवाचं नाव मिळालं म्हणजे देवाच्या नामाचं श्रवण झालं. नामाचं कीर्तन हो की श्रवण हो, त्याच्यातून फल काय प्राप्त होतं, तयाची या हृदयाते सांडुनी पळे भेदुजी साच. त्याच्या हृदयाला भेदभावना द्वैतभावना सांडून म्हणजे टाकून निघून जाते. त्याच्या हृदयात द्वैत भावना राहत नाही. अद्वैताची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली असल्यामुळं अद्वैतयुक्त तो महात्मा झालेला असल्यामुळं जीव ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान परिपूर्णतेने त्या महात्म्याच्या ठिकाणी नामधारणेच्या योगानं सिद्ध झालेलं असल्यामुळं त्या महात्म्याच्या हृदयातून द्वैत भावना निघून जाते. कोणाच्या, ज्यानं नामधारण केलं त्याच्या. आणि हे नामधारणाचे प्रकार दोन सांगितले. मुखाला नाम मिळालं तरी नामधारण झालं, तो नामधारक झाला. आणि कानावर नाम पडलं तरी तो नामधारक झाला. वाणीच्या द्वारे नामाचं धारण करणं म्हणजे नामाचा उच्चार, आणि श्रवणाच्या द्वारे श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे नामाचं धारण करणे याचा अर्थ नामाचं श्रवण करणं बरं का. कारण श्रवण ही भक्ती आहे आणि कीर्तन ही भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पारसेवनम असं सांगत असताना देवाच्या संबंधातलं श्रवण करणं ही सुद्धा भक्ती आहे आणि देवाच्या संबंधातलं कीर्तन करणं म्हणजे ते बोलून दाखवणं ही सुद्धा भक्ती जर असेल तर नामाचं श्रवण ही भक्ती आहे आणि नामाचं कीर्तन करणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करावं लागतं बरं का. मग श्रवणाचं फल आणि कीर्तनाचं फल याच्याबद्दल विचार करत असताना भगवंताच्या श्रवणाच्या योगानं राजा परीक्षिती उद्धरून गेला आणि भगवंताचं संकीर्तन करण्याच्या योगानं शुकाचार्याला मोक्षपदवी प्राप्त झाली. असं चिंतन जर आपण संतांच्या वचनातून ऐकत असो तर श्रवणाचं जे फल आहे तेच कीर्तनाचं आहे आणि कीर्तनाचं जे फळ आहे तेच श्रवणाचं फळ आहे. त्याच्यामुळं काय झालं, देवाच्या नामाचं श्रवण झालं तरी परंतु भेदभावना हृदयाला सोडून जाते आणि देवाच्या नावाचं आपल्याकडून संकीर्तन झालं तरी आपल्याला भेदभावना सांडून जाते असं ज्ञानोबा या ठिकाणी अर्जुनाच्या मुखातून व्यक्त करतात. हे अगदी योग्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. ऐका, कसं आहे बघा, हे चिंतन ज्ञानेश्वर महाराज एकटेच सांगतात असं समजायचं कारण नाही. पुराणामध्ये विष्णू पुराणात सुद्धा अशाच पद्धतीचं एक वचन आपल्याला पाहायला सापडतं. त्याच्यात असं वर्णन केलेलं आहे त्याने की बाबा भगवंताचं नाम मुखाला आलं तरी ते फल देतं आणि परमात्म्याचं नाम कानावर पडलं तरी आपल्याला ते फलदायक ठरतं. अशा पद्धतीचं एक वचन आहे बरं का. नामैकम यस्य वाचे स्मरणपथगतम श्रोत्रमूलंगतम वा शुद्धम वाशुद्ध वर्णम व्यवहितिरहितम तारयत्येव सत्यम असं ते वचन आहे. नामैकम, एक नावाचं, तुझे नामाची कोणी एक वेळे, एक कोणी वेळे, हे जे आहे ना अगदी जशाच्या तशा विष्णू पुराणातल्या त्या वचनाचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराजांनी इथं केला असं म्हणायला हरकत नाही. असं हे वचन आहे बरं का. हा नामैकम यस्य वाची याच्या वाणीमध्ये आलं, स्मरणपथगतम स्मरणामध्ये आलं, श्रोत्रमूलंगतम वा कानावर पडलं, शुद्धम वा अशुद्ध वर्णम त्या नामातले शब्द अक्षरं आपल्याला शुद्ध रीतीनं उच्चारता आली काय ना अशुद्ध रीतीनं उच्चारता आली काय
त्याचाही विचार नाही. शुद्धम वाशुद्ध वर्णम व्यवहिती रहितम किंवा व्यवहिती सहितम असे म्हणलेले, व्यवहिती रहितम असे वचन आहे. व्यवधान रहित त्यानं आलेले म्हणजे काय असतं, एखादं वाक्य आपण उच्चारलं, त्या वाक्यामध्ये देवाचं नाम नाही, पण 2 शब्दात उच्चारलेल्या इकडच्या तिकडच्या अक्षरातून जर देवाचं नाव सिद्ध झालं तर ते सुद्धा मोक्ष देणार आहे. शुद्धम वाशुद्ध वर्णम व्यवहिती रहितम. मी उदाहरणं सांगतो नंतर आपल्याला. तारयत्येव सत्यम, कसंही नामस्मरण करा, ते तुमचा तो उद्धार करणारच आहे, अशा पद्धतीचं ते वचन आहे बरं का. काय काय सांगितलं त्याच्यामध्ये, विष्णोर नामैव, एक देवाचं नामचं, पुंसाम विष्णोर नामैव पुंसाम श्रवणपथगतम श्रोत्रमूलंगतम वा. बरं का, भगवंताचं नाव श्रवणपथगतम कानावर आलं, किंवा विष्णोर नामैव पुंसाम स्मरणपथगतम स्मरणात आलं, किंवा श्रोत्रमूलंगतम वा कानावर आलं. ते कसं, शुद्धम वा अशुद्ध वर्णम. पुढं सांगताना काय सांगितलं, त्या नामातले वर्ण म्हणजे अक्षरं शुद्ध असली तरी चालतं आणि अशुद्ध असली तरी चालतं. म्हणजे आपण कृष्ण हे नाव उच्चारत असताना कृष्णा म्हणलं तरी चालतं, आणि एखादा बोबडा मनुष्य असला तर त्यानं कुतना 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 कुतनं असं जरी म्हणलं तरी चालतं. राम म्हणलं तरी चालतं, लांब म्हणलं तरी चालतं, कारण त्याला म्हणताच येत नाही ना. मग त्यानं काय करावं याचा विचार करून शास्त्राने सांगितलं. व्यासमहर्षी सांगतात, शुद्धम वा अशुद्ध वर्णम. नाथ महाराजाची एक बोबडा गवळी आहे पा. नाथ महाराजाचा बोबडा गवळी आहे आणि ज्ञानोबराची बोबडी गवळण आहे. त्याच्यामध्ये तशाच पद्धतीचे शब्द आपल्याला, कुतन्या थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही जातो आपल्या घलासी भाई, या गवल्याची धवली गाय पलाली, मजला देखून तो गवली हाक माली, किती मी धावले काता लागला पायी, कुतन्या थमालले थमाल आपल्या गाई. कुतन्या म्हणतो तो, कुतन्या. कुतन्या शब्द जरी असला तरी परंतु त्या बोबडा असल्यामुळं आणि अंतःकरणातला भाव कृष्ण शब्दाच्याच उच्चाराचा असल्यामुळं त्याचा उच्चार अशुद्ध वर्णाचा जरी झालेला असला तरी त्याच्यातून यथार्थ फल प्राप्त होतं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अशुद्ध वर्णम, शुद्धम वा अशुद्ध वर्णम. कोणी कृष्ण म्हणलं, शुद्ध म्हणलं, कोणाला अशुद्ध वर्णाचा उच्चार करावा लागला, करता आला. ते पुल्लिंग स्त्रीलिंग अशाही पद्धतीनं देवाचं नाव घेण्याची पद्धत आहे पहा. विठोबाई हे म्हणता येतं आणि विठाबाई म्हणता येतं. विठाई, किठाई, माझे कृष्णाई, कान्हाई, आहे की नाही. असे संत महात्म्याने म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं की नाही. समोर येऊ नका, हां बाजूला बसा, असू दे पुरे. शुद्धम वा अशुद्ध वर्णम, हे झालं. शुद्ध वर्णाचं नाम मुखाला आलं तरी कल्याण करणार, अशुद्ध वर्णानं नाम मुखाला आलं तरी कल्याण करणार. पुढचं ऐका, पुढचं ऐका, असू द्या, पुढचं ऐका. हां, व्यवहिती रहितम, शांतरा. व्यवहिती रहितम, भगवंताचं नाम व्यवधान रहितपणानं. इतर शब्द उच्चारले, नामाचा शब्द नाही, भगवंताचं नाम उच्चारलं नाही, पण त्या वाक्यामध्ये आलेल्या एका पुढच्या एक शब्दामध्ये मागच्या शब्दाची शेवटची अक्षरं आणि पुढच्या शब्दाची सुरुवातीची अक्षरं जुळून जर नाम झालं तरी तेही कल्याण करतं. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपल्याला नास्तिक माणूस भेटला, आपल्याला तो काय म्हणतो, करा मरा, राम राम भजन करा मरा, भजन करा मरा. आता भजन करा म्हणताना त्या माणसाने काही देवाच्या नावाचा उच्चार केला का? केला नाही. पण भजन करा मधला रा आणि म रा मधला म हे एकासमोर एक आले ना, करा मरा, करा मरा. ह्याच्यामध्ये काय झालं, क रा मधला रा आणि मरा मधला म हे एकमेकासमोर आले आणि रामनाम तयार झाले. हे व्यवधान रहितपणानं, मध्ये व्यवधान नाही, मध्ये दुसरं कोणतं अक्षर, हा करान मरा म्हणला, करा आणि मरा म्हणला, व्यवधान आलं. पण आणि म्हणलंच नाही त्यानं, करा मरा, करा मरा, करा मरा. त्याला करा मरा असं म्हणत असताना ते रा, करामधला रा आणि मरामधला म हे दोन्ही एका ठिकाणी आले आणि त्याच्यातून रामनाम जर सिद्ध झालं तर शास्त्र सांगतं त्याही रामनामानं कल्याण होतं बाबा तुमचं, त्याही रामनामानं कल्याण होतं. शुद्धम वाव शुद्ध वर्णम व्यवहिती रहितम तारयत्येव सत्यम. कशाही पद्धतीनं भगवंताचं नाम मुखाला आलं तरी ते कल्याण करणार आहे. ते तिथलंच वचन घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणलं, नामाची एक कोणी वेळे जयाचे मुखासी काका नामळे तयाच्या हृदयाते सांडोनी पळी भेदुजी साच. अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. मी काल जाता जाता असं बोललो होतो, हे नामाचं चिंतन कसंही करता येतं. नामस्मरण करणाऱ्या माणसाला अमुक एका पद्धतीनंच त्यानं नामस्मरण करावं असं ठरलेलं नाही. कशाही पद्धतीनं आत्ताच पाहिलेले 2-3 प्रकारे आपल्याला शुद्ध वर्ण अशुद्ध वर्ण व्यवधान रहितपणानं कसंही नामाचं चिंतन करा, तुमचं कल्याण होणार आहे. अशाच पद्धतीचा विचार शास्त्राने सांगितला. ते आजामेळाच्या प्रकरणामध्ये भागवतात एक चिंतन येतं.
काय झालं, अजामिळाचा उद्धार झाला. अजामिळाचा उद्धार व्हायसारखा अजामिळ होता का हो? अजामिळाचा उद्धार व्हायसारखा अजामिळ नाही. एक वेश्येच्या संगतीत जाऊन राहिलेला, आपलं घर दार, म्हातारे मायबाप, देवाची सेवा, अग्निहोत्राची सेवा, मुलाबाळाचं संगोपनाचा विचार, पतिव्रता बायको, देवधर्म, वेदाचा शास्त्राचा अभ्यास, हे सगळं 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 सोडून वेश्येच्या संगतीत जाऊन राहिलेला अजामिळ. काय चांगलं केलं त्यानं? देवधर्माची सेवा सोडली, अग्नीची सेवा सोडली, अतिथीची सेवा सोडली, म्हाताऱ्या मायबापाचा त्याग केला, पतिव्रता बायकोला सोडून गेला, लहान लहान मुलं सांभाळायची होती त्या सगळ्यांना सोडून गेला. आणि गेला ते कुठं गेला हो? संन्यास घेऊन काय चांगलं काम करायला गेला काय? वेश्येच्या संगतीत गेला. अखंड वेश्या संगत, तारुण्यात जो वेश्येच्या संगतीमध्ये गेला तो 88 वर्षाचा होईपर्यंत त्या वेश्येच्या संगतीतच राहिला, वेश्येच्या संगतीत. आणि त्याला संतुष्ट करण्याकरता करावं लागेल ते दुराचार करायचा. कुठं चोरी करायला जा, कुठं एखाद्या माणसाला मारा, त्याला लुटून आणा, अशा पद्धतीचे दुराचार सगळेच्या सगळे करणारा हा अजामिळ. पण काय झालं, त्याला त्या वेश्येपासून 10 मुलं झाली. काय चांगलं झालं सांगा ना? 10 मुलं झाल्याच्या नंतर योग काहीतरी चांगला, पूर्वीचं कुठलं तरी पुण्य बिचाऱ्याचं उभं राहिलं आणि त्याचा 10वा मुलगा 10 दिवसाचा झाला. 11व्या दिवस होता त्या मुलाचा. 12व्या दिवशी त्या पोराचं नाव ठेवायचं होतं आणि 11व्या दिवशी अजामिळ कुठंतरी बाहेर गेलेला. अशा अवस्थेमध्ये एक 4-5 साधू महात्मे, संत महात्मे त्या मार्गाने निघालेले. पाऊस चालू झाला, प्रचंड पाऊस चालू झाला. या पावसामध्ये आता आपल्याला पुढचं गाव गाठणं शक्य नाही असं त्या महात्म्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर महात्म्याने विचार केला, इथंच एखादं कोणतं तरी घर गाठावं, जवळच असलेलं घर गाठावं, तिथं मुक्काम करावा, रात्रभर थांबावून सकाळी पुढच्या प्रवासाला लागावं. जाऊन दरवाजा वाजवला. अजामिळाचंच घर निघालं ते. दरवाजा वाजवल्याबरोबर त्या अजामिळाची बाई, ती वेश्या जी होती ती घरामध्ये होती. अजामिळ गावाला गेलेला, सकाळी येणार होता. दरवाजा वाजवल्याबरोबर त्या वेश्येनं दार काढलं आत घेतलं. या महात्म्यानं पावसात भिजत होते बिचारे. या महाराज या, आत या. त्यांना माहित नाही हे वेश्येचं घर आहे. महात्मे नवखेत त्या परिसरामध्ये. आणि त्याच वेश्येनं सुद्धा काही न सांगता त्या महात्म्यांना सज्जन भावनेनं, सद्भावनेनं त्यांना आत घेतलं, बसवून नमस्कार केला. महात्म्याने सांगितलं, बाई आम्हाला आता जाता येत नाही म्हणे, पुढं जाऊ नका महाराज, रात्रभर इथे राहणार आहोत, थांबा महाराज. त्यांची रात्री झोपायची व्यवस्था केली, अंथरूण पांघरून काहीतरी त्यांना दिलं. थांबले बिचारे. रात्र झाली, सकाळ उजाडल्याबरोबर त्या महात्म्याने सांगितलं, बाई हे तुझं घर सांभाळ, तुझं हे अंथरूण पांघरून सांभाळ, आम्ही निघालो, पुढच्या प्रवासाला आम्हाला जायचं आहे. आता पाऊस नाही, आम्हाला पुढचा प्रवास करता येईल, स्नान पूजा वगैरे आमचं सगळं पुढं रस्त्यात बघू, आम्ही निघालो आता. हे महात्मे ज्या वेळेला निघायला लागले, निघायची त्यांनी तयारी केली, तेव्हा ती अजामिळाची बायको त्यानं जवळ येऊन सांगितलं, म्हणे महाराज आज माझ्या पोराचा 12वा दिवस आहे, माझं मला मुलगा झालाय, मला 10 मुलं आहेत, आज माझ्या या 10व्या मुलाचं बारसं करायचं, 12वा दिवस आहे, 12व्या दिवशी नाव ठेवावं लागतं. आपल्याकडं पद्धत आहे म्हणण्यापेक्षा शास्त्र आहे. या महाराज 12व्या दिवशी पोराचं नाव ठेवायचं असं शास्त्र आहे. द्वादशे हनी पिता नाम कुर्यात इति ईश्वर इच्छा, धर्मशास्त्रातलं वाक्य असं आहे, 12व्या दिवशी मुलाचं नाव बापानं ठेवावं अशी ईश्वराची इच्छा आहे. ईश्वराची इच्छा काय? नाव कोणी ठेवावं? बापानं. आणि आता कोण ठेवतं? आत्या. कशी आली? तिला ठेवायचा अधिकार कोणी दिला? देवाच्या इच्छेमध्ये काय आहे? बापा. मी वाक्य सांगतो परत एकदा, द्वादशे अहनी 12व्या दिवशी पिता नाम कुर्यात, बापानं नाव ठेवावं इति ईश्वर इच्छा, अशी ईश्वराची इच्छा आहे. मग आत्या कुठून घुसली? आमचे गुरुजी म्हणायचे, देवाच्या इच्छेपेक्षा सध्या कलियुग असल्यामुळं बायाच्या इच्छेलाच महत्त्व जास्त आहे म्हणले. देवाची इच्छा काय? बापानं नाव ठेवावं. बायकाची इच्छा काय? आत्यानं ठेवावं. प्रबल कोणती इच्छा ठरली? याचंच नाव कलियुग. कोणी ठेवलं? आणि ते पुढं म्हणायचे गुरुजी आमचे की बाई हे आत्यानं नाव ठेवावं असं बायाच्या मनोगतात असल्यामुळं ईश्वराच्या इच्छेला धरून एखाद्या बापानं आपल्या पोराचं नाव ठेवायकरता त्याला मांडीवर घेतलं तर बाया त्याला नाव ठेवून बेजार करतात म्हणे. नाव ठेवू देतच नाहीत, नाव ठेवतात यालाच पुन्हा. 12व्या दिवशी नाव ठेवायचं. तिनं सांगितलं त्या वेश्येनं, मला 10वा मुलगा झाला महाराज. सरळ सांगितलं, माझा नवरा वेश्यापती आहे, मी वेश्या आहे, माझ्या ठिकाणी आसक्त होऊन माझा नवरा माझ्या घरी राहिला आणि आता त्याला 10वा मुलगा झालेला आहे, याचं नाव ठेवायचं आहे. काय नाव ठेवू सांगा? काय नाव ठेवू? आज नाव ठेवायचं आहे. नवरा मला विचारील काय नाव ठेवायचं म्हणून, काय नाव ठेवावं सांगा?
महात्मेच होते, साधूच होते. त्या साधूने सांगितलं, बाई आम्ही काय सांगणार म्हणे, आम्हाला एकच नाव माहिती आहे, नारायण नारायण नारायण. नारायण नाव ठेवून दे. सांगितलं. महात्मे निघून गेले. त्या पोराला पायावर घातलं, त्याचंही पुण्य उदयाला आलं. अजामिळ जेव्हा 12व्या दिवशी घरी आला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, या पोराचं नाव ठेवायचं आहे ना आज? हो ठेवायचं. मग नाव काय ठेवायचं? तर म्हणलं तू सांगशील ते. ते म्हणाले नारायण नाव ठेवा. साधूंनी सांगितलं नाही, कारण हा दुष्ट झाला होता. नारायण नाव ठेवलं. नारायण नाव ठेवल्याच्या नंतर गंमत अशी, ते शेंडे फळ असल्यामुळं, लहान मुलं असल्यामुळं, सगळ्यात शेवटी झालेला मुलगा, त्याच्यावर प्रेम जास्त असतं म्हणतात. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याची चौकशी नेहमी चालू राहायची. नारायण आला का? नारायण गेला का? नारायण खेळायला गेलाय का? नारायण शाळेला गेलाय का? नारायणाचं जेवण झालंय का? ते सगळं विचारण्याच्या निमित्तानं, नारायणाची चौकशी करण्याच्या निमित्तानं अखंड नारायण नारायण नारायण. त्या निमित्तानं, पोराची चौकशी करण्याच्या निमित्तानं मुखाला नारायण नाम यायला लागलं. परिणाम असा झाला, हळूहळू सगळी पापं मिटत गेली. आणि अंतकाळ जेव्हा आला ना, अजामिळाच्याकडे यमदूतांनी येऊन पाश टाकले. नारायण त्याला उचलायचं आता यमदूताला. यमदूतांनी त्याच्या पाशानं त्याला आकर्षण करायचं ठरवलेलं. एवढ्यात काय झालं, त्यानं पोराला हाक मारण्याकरता म्हणून नारायण आवाज दिला. शेवटच्या क्षणात नारायणाचं नामस्मरण घडलं. विष्णूचे दूत त्या ठिकाणी आले. ते यमदूताला बाजूला करायला लागले. यमदूत म्हणले, असं का? आमचं गिऱ्हाईक आहे म्हणे. तुमचं कसलं रे म्हणे? वेश्यापती. वयाच्या 88 वर्षापर्यंत वेश्यासंग याला सुटला नाही. अखंड वेश्येच्या संगती, तिच्यापासून 10 पोरं, तिच्याकरता वाटेल ते दुराचार्यानं केले. हा तुमचा कसला आला? विष्णू लोक त्याला कसे नेणार तुम्ही? यमदूताला त्याने सांगितलं, तुमचा का आमचा? आम्हाला बरोबर कळतं म्हणले. आम्ही काही चुकून कोणाकडे जात नाही, आमचाच आहे हा. कशावरून? यानं नारायण नामाचा आत्ता उच्चार केला. ते म्हणले, तुमच्या मालकाचं नाव नाही, त्याच्या पोराचं नाव म्हणून त्यानं नारायण. ते म्हणले, नारायण नाव कोणाचं एवढं सांगा. याच्या पोराचं कसं असेल म्हणले? नारायण नाव आमच्या मालकाचं आहे. भगवान महाविष्णूचं हे नारायण नाव आहे. याच्या पोराला यानं ठेवलं म्हणून याच्या पोराचं झालं काय? असं होत नसतं म्हणले. तुम्ही सांगा, ह्याचं पोरग जन्माला येण्याच्या आधी हे नारायण नाव जगामध्ये होतं की नाही? होतं. ते कोणाचं होतं? आमच्या मालकाचं. मग आमच्या मालकाचं हे पोरग जन्माच्या आधी आमच्या मालकाचं असलेलं नाव यानं याच्या पोराला ठेवलं म्हणून काय हक्कदारी झाली काय त्या नावावर ह्याची? या पोराचं नाही, आमच्या मालकाचं नाव आहे. आमच्या मालकाचं नाव आहे, आमच्या मालकाचं नाव आहे. पुन्हा पुन्हा विष्णुदूत बोलले. यमदूताचं निराकरण करून विष्णुदूताने त्याला सोडवलं. अशी कथा आहे. ही कथा झाली. यमदूत परत गेले. त्यांना यमदूतांना यमाच्या आज्ञेप्रमाणे या अजामिळाला घेऊन जायचं होतं, पण रिकाम्या हातानं जावं लागलं. तेव्हा मालकाला जाऊन सांगितलं त्यांनी, मालक काय? त्या अजामिळाला आणायला गेलो होतो. मग ते विष्णुदूत त्या ठिकाणी आले. कसं काय? त्यानं शेवटच्या क्षणात नारायण नामाचा उच्चार केला. वेड्यानं असं झालं तर पुढं कधी तिथे जाऊ नका म्हणे. जिथं नारायण नामाचा उच्चार होतो तिथं जायचं नाही. त्यांच्याकडे आपल्याला जाता येत नाही. का? त्यांना मोक्षाचा अधिकार आहे, त्यांना वैकुंठाचा अधिकार आहे. विष्णुदूत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तुमचं निवारण केलं. अगदी बरोबर केलं म्हणे. हे कसं देवा? हे कसं मालका? त्यांनी विचारलं यमधर्माला. तेव्हा यमधर्माने सांगितलं की म्हणे, आम्ही 12 जणच असे आहोत की आम्हाला भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या कीर्तीचा, भगवंताच्या लीलेचा महिमा कळतो. असे वैष्णव आम्ही 12 जणच आहोत. 12 ते विजानीमो धर्मम भागवतम भटाहा. भागवत धर्म जाणण्याच्या बाबतीमधले भट म्हणजे शूरवीर आम्ही 12 जणच आहोत म्हणे. 12 जणालाच हा भगवंताच्या नामाचा महिमा कळतो. प्रल्हादो, जनको, भीष्मो, बल्लिर्वय्यासकीर, वयम. अजून मागं काहीतरी आहे. 12 जणांची नावं आहेत तिथं. त्या 12 जणांनाच आम्हाला भगवंताच्या नामाचा महिमा कळतो. त्याच्यामुळे तुम्ही तिथं जाऊ नका. आणि यमधर्माने सांगितले तिथं म्हणे, बाबा देवाच्या नामाचा महिमा असा आहे, कोणत्याही पद्धतीनं देवाचं नामस्मरण घडलं तरी ते कल्याण करतं. हा मुद्दा आहे आपला. कोणत्या कोणत्या पद्धतीनं? त्यांनी दिलेलं उत्तर असे, सांकेत्यम, पारिहास्यम वा, स्तोभम, हेलनमेव वा, वैकुंठ नामग्रहणम, अशेष अघहरम विदुः. वैकुंठ म्हणजे परमात्मा, त्याचं नामग्रहण सगळ्याच्या सगळ्या पापाचा नाश करणारं आहे. परमात्म्याचं नाम सगळ्या पापाचा नाश करतं. सगळ्या पापाचा नाश करणारं परमात्म्याचं नाम कसं कसं घेतलं तर नाम नाश करतं पापाचा? त्याचा विचार त्यांनी सांगितलं. सांकेत्यम, 4 प्रकार सांगितलेत. देवाच्या नामाचा उच्चार 4 प्रकारापैकी कोणत्याही प्रकारानं घडू द्या, ते नाम वैकुंठाला नेणार आहे.
कोणत्याही प्रकारानं नामाचा उच्चार होऊ द्या. त्याच्यात सांगितलेल्या 4 प्रकारात एकही प्रकार भक्ती भावनेचा नाही, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. काय काय सांगितलं? सांकेत्यम, एखाद्या संकेताचा उच्चार करण्याकरता. सांकेत्य म्हणजे एखाद्याला ठेवलेलं नाव. जसं अजमेळ्याच्या पोराला नारायण नाव ठेवलं होतं. आपण आपल्या पोराला देवाची नावं ठेवावी. त्या निमित्तानं देवाचं नाव तोंडाला येत राहतं. ह्याला सांकेत्य नामस्मरण म्हणतात. संकेताचा शब्द उच्चारण्याकरता त्याला ठेवलेलं नाव, त्याची संज्ञा, त्याच्याकरता संकेत ठेवला, पण त्या संकेताच्या निमित्तानं भगवंताचं नाव आलं मुखाला, कल्याण करतं. पारिहास्यम वा. दुसरा प्रकार, परिहास करण्याकरता देवाचं नाव आलं. परिहास म्हणजे थट्टा. एखाद्याची थट्टा करायकरता भगवंताचं नाव मुखाला आलं. बघा आपली सुद्धा थट्टा करतात. बघा एखादी नास्तिक माणसं जर भेटली की नाही, एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि एखादा नास्तिक भेटू नये, पण भेटला समजा एखादा, तर तो लगेच आपल्या गंध वगैरे बघितलं की त्याच्या डोक्यात तिडी कुठते. लगेच तो म्हणतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. अरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणून चिडवलं जरी त्यानं, तरी त्या निमित्तानं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 3 नावं तोंडाला आली, कल्याण आहे. कल्याण होतं त्याचं. सांकेत्यम पारिहास्यम वा. तिसरा प्रकार सांगितला, यमधर्माने सांगितलं हे सगळं. स्तोभम. स्तोभ म्हणजे व्यर्थ शब्द प्रयोगाकरता देवाचं नाव तोंडाला आलं. व्यर्थ शब्द प्रयोग म्हणजे तिथं काही त्या शब्दाचा अर्थ नसतो. हे हरिदासी कीर्तन करणारे लोक असतात की नाही, ते कीर्तन करताना त्यांना असं एखादं पद वगैरे म्हणताना समेवर यायला जर अक्षरं कमी पडली, आपल्याकडे चालीमध्ये समेवर यायला अक्षरं कमी पडतात, पण गायक मंडळी आकारानं भरून काढतात. करून तिथं येतात बरोबर समेवर. बरोबर. ते आ करण्याच्या ऐवजी, आकारातून ती जागा भरून काढण्याच्या ऐवजी समेवर येताना अक्षर जर कमी पडली पदातली, तर हरिदास मंडळी, जुनी हरिदास मंडळी अशी होती, कृष्णा रामा 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 म्हणून बरोबर सम गाठत होते. ते समेवर येण्याकरता आ म्हणण्याच्या ऐवजी कृष्णा रामा 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 म्हणणं म्हणजे व्यर्थ शब्द प्रयोग आहे. त्या पदामध्ये त्या कृष्णा रामा रामाचा काही संबंध नाही, पण हे व्यर्थ शब्द प्रयोगाच्या निमित्तानं आलेलं नामही कल्याण करतं. दुसरं उदाहरण सांगतो व्यर्थ शब्द प्रयोगाला, याच्यापेक्षा चांगलं. कृष्णा रामा रामा पदात म्हणलंय, पद शेवटी देवाच्याच वर्णनाकरता, संताच्या वर्णनाकरताच आहे, मग तिथं ते आलं, त्याच्यात काही वाद नाही हो. पण एखाद्या माणसाला, दुसरं उदाहरण, तिथं काही संबंध नाही, एखाद्या माणसाला हिवाळ्याच्या दिवसात थंडी वाजते, हिव भरून येतं, आणि अंगात थंडी भरून आल्याच्या नंतर तो करतो की नाही, त्याचे दात वाजतात कडकड कडकड कडकड, त्याच्यात असं करतो की नाही माणूस, ते करायचे हरी 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 असं जर म्हणलं त्यानं, तर हे काय झालं सांगा मला? व्यर्थ शब्द प्रयोग येतो. हुच्या ऐवजी हरी हरी येणं व्यर्थ शब्द प्रयोग आहे. पण त्या व्यर्थ शब्द प्रयोगानं सुद्धा मनुष्याचं कल्याण होतं. ऐका, ते व्यवहिती रहितम मी सांगितलं की नाही, क रा म रा, त्याच्यात अजून एक सांगितलं जातं व्यवहिती सहितम, व्यवहिती रहितम, व्यवहिती सहितम असे जे प्रयोग आहेत की नाही, त्याच्यामध्ये व्यवहिती रहितम. आता क रा म रा, रा म झालं की नाही, तिथं दुसरं उदाहरण सांगितलं शास्त्रकाराने त्याच्याकरता. हराम म्हणलं एखाद्याला तरी ते हो बाजूला पडतं, राम म्हणून देवाचं नाव तोंडाला आलं तरी कल्याण होतं म्हणे. पण म्हणून आहे बरं. ते देव कल्याण करतो हे जरी खरं असलं तरी आपण म्हणून आहे. एका भिल्लाची कथा आली पुराणामध्ये, त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, एतेषाम धनम हरामहा नदीम तरामहा, म्हणजे काय, या आलेल्या सगळ्या लोकांचं धन मी हरण करीन आणि ते धन घेऊन या नदीतून पलीकडे तरुण जाईन. ते हरामहा आम्ही हरण करू, तरामहा आम्ही तरुण जाऊ, या अर्थाची जी क्रियापद आहेत की नाही, त्याच्यात हरामहा रामाला, तरामहा रामाला कल्याण होतं. हे स्तोभ व्यर्थ शब्द प्रयोगाचं उदाहरण म्हणून सुद्धा आपल्याला सांगता येणं शक्य आहे बरं का. आणि शेवटचा प्रकार सांगितला हेलनमेव वा, दुसऱ्याची हेटाळणी करण्याकरता. हेटाळणी करण्याकरता नामस्मरण केलं जातं, दुसऱ्याची हेटाळणी करण्याकरता. म्हणजे असेच हे नास्तिक लोक भेटले, काय हो तुमचं काय, राम राम करता मरता, म्हणजे राम राम करता मरता म्हणत असताना सुद्धा राम राम करता म्हणलं की कल्याण आहे, ही हेटाळणी झाली. असं सांकेत्यम पारिहास्यम स्तोभम हेलनम व्यवहितिरहितम, कसंही नाम देवाचं तोंडाला येवो परमकल्याण करणार आहे. कशाही पद्धतीनं देवाचं नाम मुखाला आलं तरी कल्याण करतं बरं का. ते तुलसीदासजीचा एक दोहा आहे पहा मानस रामायणामध्ये,
काय भाय कुभाय अनख आलसहू नाम जपत मंगल दिसी दसहू. नामाचा जप केल्याच्या नंतर 10 दिवसात त्याचं मंगल होतं. त्याचं मंगल होतं, कल्याण होतं. कसं? भाय भावनेनं नामस्मरण केलं, कुभाय दुर्भावनेनं नामस्मरण केलं, अनख क्रोधानं नामस्मरण केलं, आलसहू आळसानं नामस्मरण केलं. पांडुरंग माय बापा म्हणून सकाळी उठल्याबरोबर आळसानं नामस्मरण करतो की नाही माणूस, कल्याण आहे त्याचं, कल्याण. काय देवा, राम राम राम. हे काय आळसानं, मला आळसाला समजू नका. ते आळस आल्यावर नामस्मरण कसं असतं हे दाखवायकरता चालू आहे हे. नाहीतर कंटाळे वाटतं महाराज सोडून द्या आता ह्यांना उठू द्या म्हणतात, तसं नाही. आळसानं नामस्मरण केलं कल्याण, क्रोधानं नामस्मरण केलं. एखादा माणूस क्रोधानं नामस्मरण करतो बरं का. ते एखादं कसं प्रल्हादासारखा एखादा भक्त घरामध्ये असला आणि तो नामस्मरण करत असला तर त्याचा हिरण्यकश्यप सारखा जो बाप असतो तो त्याच्यासमोर राम 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 राम, हो दे रे बाबा, लवकर होऊ दे, जेवायची वेळ झाली, राम 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 पटपट म्हण. आता राम 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 पटपट म्हण असं म्हणून सांगणाऱ्या बापाच्या अंतःकरणामध्ये भावना चांगली आहे का? क्रोध आहे त्याला, क्रोध आहे. हे पोरगा ऐकत नाही, जप केल्याशिवाय जेवत नाही. आपल्याला जेवायला वेळ व्हायला लागला, पटपट म्हण रे, राम 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 असं लवकर लवकर म्हण रे. त्याचं चालू असतं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. अरे म्हण रे लवकर, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, म्हण की लवकर. हे क्रोधानं झालं. भावनेनं प्रेमानं भक्त महात्मा ठाईच वैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा, ते प्रेमानं झालं. हो, प्रेमानं झालं. भगवंताचं नामस्मरण करत असताना अगदी सावकाश, अगदी सावकाश. आमचे गुरुवर्य धारवाडकर शास्त्री महाराज होते ना, त्यांच्याकडे अशी लहान माळ असायची आणि एकटे बसले की मग ती माळ घेऊन रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा एवढं सावकाश जप करायचे. त्यांना एकदम, मी लहान होतो 10-1 वर्षाचा असन, जवळ जाऊन बसून त्यांचा जप पाहिला आणि त्यांना विचारलं, एवढं सावकाश कशाला जप करता? तुम्हाला जर जप भरपूर करायचं असलं हो लवकर करा की, मणी ओढा की. त्याने मला सांगितलं, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, पुढचं काय, आवडी अनंत आळवावा. आळवायचं म्हणजे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, हे आळवणं होतं काय? आळवायला सावकाशच म्हणावं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हे आळव नाही म्हणले बाबा मला. ह्याचा अर्थ काय आहे? महात्मा भावनेनं जेव्हा जप करतो ना त्याच्यात आळवणं होतं. भावना महत्वाची आहे. त्यांनी तसा जप केलेला पाहिल्यापासून आणि त्या जपाचं असं असतं हे शास्त्र सांगितल्याच्यापासून हजारो संख्येनं जप करावं हे डोक्यातून निघूनच गेलं. थोडा जप झाला तरी चालेल पण भावनेनं झाला पाहिजे. भाय भावनेनं. कुभाय एखाद्याच्या अंतःकरणामध्ये कुभावना, वाईट भावना. रावणाच्या अंतःकरणामध्ये, कंसाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या बद्दल भावना चांगली आहे का हो? पण ती भावना वाईट जरी असली, विरोधाची वैराची जरी भावना असली तरी ते वैर साधाय करता का होईना नाव देवाचं यायचं ना. अक्रूरा जाऊन कृष्णाला घेऊन या, कृष्णाला. अक्रूरा आपल्याला कृष्णाला मारायचं बरं, कृष्णाला. गोकुळामध्ये राहणारा तो कृष्ण नावाचा मुलगा आहे ना, तो माझा वैरी आहे हे सांगाय करता कंसाच्या नावाला, कंसाच्या तोंडाला नाम आलं, कृष्ण आलं. हे कुभाय, भाय कुभाय, अनख म्हणजे क्रोधानं, अलसहू आळसानं. कसंही भगवंताचं नाव मुखाला आलं तरी ते कल्याण करणारच असतं. हा विचार एवढ्यातून आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पण देवाचं नाव घेत असताना कसंही घेतलं तरी कल्याण करतं म्हणून कसंही घ्यावं असं मात्र नाही. नियमानं घेतलं पाहिजे. त्याच्यातले नियम आहेत. कसं असतं बघा, एखादी वस्तू महत्त्वाची असते, त्या महत्त्वाच्या वस्तूचा साक्षात्कार आपल्याला व्हायला वेळ लागतो. कशानं वेळ लागतो? ती वस्तू वापरावी तशी वापरलेली नसते म्हणून. ती वस्तू जशी वापरायला पाहिजे. बघा, औषधाचा परिणाम रोग्यावर होणार की नाही? होणार. पण औषध घेत असताना रोग्याने पथ्य पाळलं तर लवकर परिणाम होतो, नाही पाळलं होतही नाही, झाला तर उशिरा होतो. भेषजम पथ्यसहितम या साहित्यामध्ये असं म्हणले, अव्याकरण मधीतम भिन्न द्रोण्या तरंगिणी तरणम भेषजम अपथ्यसहितम त्रयमपि कृतम न कृतम वरम. या 3 गोष्टी अशा आहेत केल्यापेक्षा न केलेल्या बऱ्या. कशा? अव्याकरण मधीतम. मनुष्याने शास्त्राचा सगळा अभ्यास केला पण व्याकरणाचा केलाच नाही, काही उपयोग नाही.
अव्याकरणम अधीतम, अध्ययन केलं पण व्याकरण काहीच माहिती नाही. कर्ता कोणाला म्हणतात, कर्म कोणाला म्हणतात, क्रियापद काय आहे, अव्यय कशाला म्हणतात, काहीच पत्ता नाही, काहीच पत्ता नाही. आणि सगळ्या शास्त्राचा अभ्यास झाला म्हणतो. ते व्याकरणाचा अभ्यास करणारा आणि एक न्यायशास्त्राचा अभ्यास करणारा दोन माणसं एका ठिकाणी आले. त्यांचं बोलणं सुरू झालं. त्यांच्यात बोलणं कसं होतं त्याचं वर्णन सांगितलं जातं. व्याकरण न्यायशास्त्राचा अभ्यास नसला म्हणजे, न्यायशास्त्राचा अभ्यास चांगला आहे पण व्याकरण कळत नाही, तो मनुष्य कसा बोलतो, संस्कृत आहे ते बोलणं, सांगतो. पण त्यांनी काय सांगितलं, जवळ आल्याच्या नंतर तो म्हणायला लागला, व्याकरणवाल्याला म्हणायला लागला, अस्माकुणाम नैयायिकानाम शब्दरी अर्थरी तात्पर्यम न तो शब्दरी. तो काय म्हणतो, आम्ही जे नैयायिक लोक आहोत आम्हाला अर्थ पदार्थाकडे आमची दृष्टी असते, शब्दाकडे आमची दृष्टी नसते. व्याकरणवाल्याची शब्दाकडे ना. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, आमचं कसं अर्थात तात्पर्य, पदार्थ जाणून घेणं, सप्तपदार्थवादी षोडश पदार्थवादी ते असल्यामुळे ते म्हणायला लागले, आमचं तात्पर्य कुठं आहे, पदार्थात आहे, न तो शब्दरी, शब्दात नाही. पण सगळं चूक बोलला. अस्माकुणाम होत नाही, अस्माकम होतं. अस्माकुणाम होत नाही, अस्माकम. नैयायिकानाम बरोबर आहे. शब्द अर्थरी तात्पर्यम न तो शब्दरी, शब्दरी अर्थरी होत नाही, शब्दे अर्थे असं रूप व्हायला पाहिजे सप्तमीचं. त्यानं बरोबर बोलणं केलं नाही. व्याकरणवाला हसायला लागला, काय बोलायला लागलास म्हणे, एक शब्द तरी तुझा धडे का रे, शब्दरी अर्थरी म्हणतो, शब्दरी अर्थरी कथम, हे शब्दरी अर्थरी कसं होतं. तो म्हणायला लागला, यथा मातरी पितरी. माता शब्द ऋकारांत आहे, शब्द अकारांत आहे. ऋकारांत शब्दाची सप्तमी होत असताना शब्द मातरी पितरी अशी होते. मातरी पितरी तुम्ही करता की नाही, मी शब्दरी अर्थरी प्रयोग घातला, अरे अकारांत आहे हे नाम, असं होत नाही, असं कसं होईल. मग त्यानं सांगितलं त्याला, योयम पशवहा. तो व्याकरणवाला चिडला, म्हणलं तुम्ही जनावर आहेत, जनावर म्हणले, अशी भाषा बोलता काय कुठं, योयम पशवहा. त्याचं बरोबर होतं. तो म्हणाला, तो रागावल्याबरोबर तो म्हणायला, योयम तृणवाहा, तुम्ही गवत आहात म्हणले, गवत. पण ते तृणवाहा होत नाही, तृणानी होतं. पण तो बोलताना काय म्हणला, तृणवाहा. त्याला काय म्हणायचं होतं, तू जर मला पशु म्हणत असेल तर मी तुला कच्चं खाऊन टाकतो, तू गवत आहेस माझं. हे म्हणायकरता वापरलेला शब्द बरोबर होता का सांगा मला, काही कळत नाही, काही कळत नाही. अशा पद्धतीनं मी काय सांगत होतो, कशा करता आलं हे, अव्याकरणमधीतम. व्याकरणाचा अभ्यास न करता बोलायला लागला मनुष्य, बाकीचं शास्त्र अभ्यासायला लागला, काही उपयोग नाही. भिन्न द्रोण्या तरंगिणी तरणम. तरंगिणी म्हणजे नदी, नदीतून पलीकडे जायचं आहे पण फुटक्या नावेनं पलीकडे जायला निघाला. बरोबर आहे का, करावं काय, करू नये. अव्याकरणमधीतम भिन्न द्रोण्या तरंगिणी तरणम भेषजम अपथ्य सहितम. आणि औषध घ्यायला लागला, ते अपथ्य करत घ्यायला लागला, काही उपयोग नाही. त्रयमपि कृतम न कृतम वरम. हे केल्यापेक्षा न केलेलं बरं. तसं देवाचं नाव ह्या भवरोगाचं औषध म्हणून आपल्याला घ्यायचं जर असेल तर हे घेत असताना नामाची पथ्य सांभाळावी लागतात. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. विठ्ठल मात्रा घ्यायची ना, देवाचं नामस्मरण करायचं ना, त्याच्याकरता पथ्य असतात. काय पथ्य आहेत सांगा. नामस्मरण कसं करावं हे सांगणारा एक श्लोक आहे. आणि नामस्मरणाच्या बाबतीमध्ये घडणारे नामापराध टाळून नामस्मरण करावं याच्याकरता नामापराध सांगणारे एक वचन शास्त्रात आपल्याला पाहायला सापडतात. 10 नामापराध सांगितले, सगळे टाळा. नामाच्या बाबतीत हे अपराध आहेत. भक्तिशास्त्रामध्ये 2 प्रकारच्या अपराधाचा विचार विशेष आहे. एक सेवा अपराध, ते 64 आहेत. देवाची सेवा करत असताना देवाचा अपराध आपल्याकडून घडतो. वेगवेगळ्या पद्धतीचे अपराध आहेत, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अपराधाचं चिंतन आहे. पण मला आत्ता सेवा अपराध सांगायचे नाहीत, मला नाम अपराध सांगायचे आहेत. नाम घेताना नामाबद्दल अपराध आहेत. काय काय अपराध होतात. सन्निंदा, असतिनाम वैभव कथा, श्रीशेषयोर्भेदधीः, अश्रद्धा श्रुतिशास्त्रदैशिक गिराम, नाम्यर्थवाद भ्रमः, नामास्तीति निषिद्धवृत्तिविहित त्यागो हि धर्मांतरैः, साम्यम नाम जपे शिवस्य च हरेर्नामापराधा दश. शंकराचं नामस्मरण करा की महाविष्णूचं नामस्मरण करा. हे नामस्मरण करताना आडवे येणारे 10 नामापराध टाळून करा. कोणकोणते. सन्निंदा, संताची निंदा करायची नाही. नामधारक असलेल्या मनुष्यानं संताची निंदा करू नये. संताची निंदा नामापराध आहे. आपण खूप नामस्मरण करता पण साधूची निंदा करत असाल, वाया गेलं.
कोण संत कशा रूपात आहे आपल्याला काही माहिती नसतं. क्वचित भ्रष्टाः क्वचित शिष्टाः क्वचित भूतपिशाचवत नाना रूपधरा योगा विचरंती महितले. एखादा महात्मा शिष्टासारखा वागतो, एखादा महात्मा भ्रष्टासारखा वागतो, एखादा महात्मा भूतपिशाच लागल्यासारखा वेड्यासारखा वागतो. पण त्या महात्म्याला आपण ओळखू शकलो नाही तरी नुसता नमस्कार करावा, निंदा करीत बसू नये. मूर्खासारखा वागतो, पिसाच्यासारखा वागतो असं म्हणायची आपल्याला काही आपली योग्यता नाही. ती तसं करू नये. तसं जर केलं नामापराध घडला. संताची निंदा पहिला नामापराध. असत्य नाम वैभव कथा दुसरा नामापराध. अयोग्य माणसाला नामाचा महिमा सांगायचा नाही. कोणाला सांगा मग? अयोग्य माणसाला सांगायचं नाही म्हणजे कोणाला सांगा? योग्य माणसाला सांगा. योग्य माणसाला सांगायची गरजच नाही, तो करतोच आहे नामस्मरण. अयोग्याला सांगावं लागतं, अरे असं नाही रे, सगळी पापं घडली तुझ्याकडून, थोडं नाम घे. त्या अयोग्याला सांगावं लागतं की नाही? मग अयोग्य माणसाचं कसं होतं? त्याला जर आपण समजा उदाहरणानं बघा, एखाद्या माणसाला आपण सांगितलं दारू पिणारा एखादा माणूस आहे, तो दारू पिणं सोडून दे म्हणलं, पण तो सुटत नाही. मग त्याला सांगितलं नामस्मरण करत जा बाबा, तू नामस्मरण करत जा म्हटल्यावर तो म्हणतं नामस्मरणान महापाप जातं. महापापाने मध्ये दारू पिणं येतं, मद्यपान सुरापान महापाप आहे. ब्रह्मत्या सुरापानम स्तेयम गुरुवंगनागमहा महांती पातकान्याहो तत्संसर्गीच पंचमहा. आहे की नाही? तो विचार करतो, हा हे बरं आहे म्हणतो. कसं काय? आपण दारू प्यावी मग महापाप होतं, मग जाय करता नामस्मरण करावं मोकळं होतं, पुन्हा प्यायला मोकळीक होते. वाया गेलं की नाही? त्याला नामाचा महिमा सांगण्यामध्ये काही अर्थ आहे का सांगा ना? नामाचा महिमा त्याला 2 कारणं सांगितली आहेत. असा त्याचा पापाचा व्यवहार वाढत राहतो म्हणून त्याला नामाचा महिमा सांगू नये. आणि त्याला नामाचा महिमा सांगण्यामध्ये त्यानं लढवलेल्या तर्कटामध्ये आपली भावना बिघडायची शक्यता असते म्हणून त्या नालायकाशी बोलत बसू नये. आपण जर कच्चे असलो तर आपली भावना सुद्धा बिघडायची शक्यता असते. म्हणून काय करावं? नालायकाच्या समोर देवाच्या नामाचा महिमा सांगू नका. असत्य नाम वैभव कथा. तिसरा नामापर श्रीश ईशयोर भेदधीही. श्रीश म्हणजे लक्ष्मीपती भगवान महाविष्णू, ईश म्हणजे भगवान शंकर. दोघाला वेगळं समजणं नामापराध आहे. शंकर वेगळे, भगवान महाविष्णू वेगळे, ते मोठे हे लहान म्हणू नये. हरिहरा भेद नाही, नये करू नये वाद. त्यांच्यात भेद नाही, आपण वाद करायचा नाही. कोणत्याही प्रकारचा भेद त्यांच्यामध्ये नाही. नामदेवराचा एक फार गोड अभंग आहे. भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा भेद न करा दोघाचा. तुम्हासी सांगेन सत्यवृत्तांत, पाहेपा तेथेचा दृष्टांत. नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव. शंभूने प्राशिले हळहळा, तेने विष्णू झाला निळा. देखत देखत आंधळा झणे होसी गव्हारा. नामदेवराय बोलायला लागले, अरे दोघं एकच आहेत रे, हरिहर एकच आहेत. कसे काय? नामदेवराय म्हणतात, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. क्षीरसागराचं मंथन झालं, हो, त्याच्यातून विषण अमृत दोन्ही निघालं. मला सांगा, नारायण आणि विष्णू, नारायण आणि शंकर याच्यामध्ये विष घेणारं कोण आहे, अमृत घेणारं कोण आहे? का दोघांनी दोन्ही घेतलंय? कसं झालं सांगा की जरा. अमृत पिणं ह्या दोघांमध्येच सांगायचं आहे. नारायण आणि शंकर याच्यामध्ये अमृत पिणारं कोण, विष पिणारं कोण सांगायचं का? दोघांनी दोन्ही घेतले सांगायचं. कसे सांगा? हां, विष पिणारे शंकर आणि अमृत पिणारे नारायण. बरोबर आहे, काही चुकलं नाही. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ जे उठले, ते त्वामसूरपणे प्राशन केले. नीलकंठ नाम. झालं, संपलं. त्यांनी विषय घेतलं, शंकराने विषय घेतलं. जयदेव जयदेव जय शिव शंकरा, इथं मुद्दा आहे. ते विषय घेणारे कोण? शंकर. आणि अमृत घेणारे कोण? नारायण. आता मला सांगा, विष पिणं आणि अमृत पिणं याच्यानं शरीरावर होणाऱ्या परिणामाचा जर विचार केला तर काळेपणा आणि गोरेपणा कशाने येतो सांगा? विषानं गोरं होतं का काळं होतं माणूस? आपल्याकडे विष पिऊन मरणारी माणसं असतात, कधीतरी जाऊन बघा त्याला, गोरापान होतो का काळा ठिक्कर पडतो बघा. विष पिणारा मनुष्य काळा आणि अमृत पिणारा गोरा असायला पाहिजे. पण गंमत कशी झाली, शंकराने विष घेतलंय, काळे व्हायला पाहिजेत पण काळे राहिले का? गोरीपान कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. वर्णन की नाही, कर्पूर कापरासारखं पांढरे पण गोरेपानपणा शंकराला. काय की कशानं? विष पिऊन. विष पिऊन कधी गोरं होतं माणूस? होत नाही, पण हे गोरे राहिले. आणि भगवान महाविष्णूकडे चला,
त्याने अमृत घेतले हो. अमृत घेतलेलं जरी असलं तरी ते गोरे आहेत का घनश्याम सुंदर कांतीचे सांगा ना. सावळावो हरी सावळावो, मदन मोहन कान्हो गोवळावो, घनश्याम सुंदर कांतीचा परमात्मा. मेघश्याम, हा मेघश्याम वर्ण भगवंताचा सांगितला जातो. नवमीड्य तेभ्र वपुषे तडिदंबराय. ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती करताना पहिला शब्द वापरला अभ्र वपुषे. आकाशात आलेल्या ढगासारखा तुझा रंग आहे देवा. काळा काळा, ठाईचा चिकाळा, अनादि बहु काळा, असा काळा येतो. अमृत पिऊन काळा झाला, बरोबर आहे का? संगती लागते का? संगती लागत नाही. म्हणून नामदेवरायांनी सांगितले हे दोघं एक आहेत. म्हणून इकडच्या पदार्थाचा परिणाम तिकडून, तिकडच्या पदार्थाचा परिणाम इकडं झालाय. अमृत प्यायचं नारायणाने, गोरेपणा यायचा शंकराला. विष प्यायचं शंकराने आणि त्याच्याने यायचा काळेपणा महाविष्णूकडं. मग दोघांनी एकमेकांनी प्राशन केलेल्या पदार्थाचा परिणाम दुसरीकडे दिसत जर असेल, या दोघाला वेगळं म्हणून चालेल का? आपल्याकडं म्हणतात की नाही, केशानं तूप खाल्लं तर नाऱ्याला रूप येत नाही म्हणे. का? केशान नाऱ्या वेगळे आहेत म्हणून. पण इथं मात्र शंकराने प्राशन केलेल्या पदार्थाचा परिणाम नारायणावर, नारायणाने प्राशन केलेल्या पदार्थाचा परिणाम शंकरावर दिसत असेल. दोघं एक आहेत, दोघं एक आहेत. हरी हर नाव बघा, एकाचं नाव हरी, एकाचं नाव हर. दोघंही हरण करणारे. हरतिती हरिही, हरतिती हराहा, एकच अर्थ. म्हणजे काय झालं? हरिहरात भेद नाही. पण हरिहरात कोणी भेद बघायला लागला, नामस्मरण करायला लागला, वाया गेलं. नामापराध. श्री शेषयोर भेदधी. पुढं अश्रद्धा श्रुतिशास्त्र दैशिक गिराम. श्रुतीचं वाक्य त्याच्याबद्दल अश्रद्धा असणं, शास्त्रातलं कोणतंही पुराण इतिहासातलं वाक्य त्याच्याबद्दल अश्रद्धा असणं, आणि देशिक म्हणजे गुरु महाराज, गुरु महाराजांच्या वाक्याविषयी अश्रद्धा असणं. तीन नामापराध वेगळे आहेत. वेदाच्या बद्दल अश्रद्धा असली नामापराध, शास्त्राच्या बद्दल अश्रद्धा असली नामापराध, आणि गुरुच्या वाक्याबद्दलही अश्रद्धा असली नामापराध घडला. झालं 6 झाले. नामने अर्थवाद भ्रमहा. आणि नामाचं महात्म्य जे सांगितलेलं आहे ते सगळं अर्थवाद आहे. अर्थवाद म्हणजे पोकळ स्तुती आहे, असा भ्रम एखाद्याला झाला. नामाचा महिमा जो आहे हा संत महात्म्यांनी व्यक्त केलेला, शास्त्राने व्यक्त केलेला, हा एवढं कसं असेल, एवढं कसं नामानं, नुसतं नाव राम राम म्हणण्यानं एवढं मिळतं काय, असं वाटलं, नामापराध झाला. पुढं नामास्थिती निषिद्ध वृत्ती. आपण नामस्मरण करतो, मग निषिद्ध वागायचं काही आम्हाला बंधन नाही, आम्ही नामस्मरण करणारे आहोत, आम्ही निषिद्ध वागलो तर आम्हाला काही होत नाही, असं म्हणणारे माणसं असतात. काय होतं त्याच्यात? आम्ही नाम घेतो. विहित त्याग. हा पुढचा नामापराध सांगितला. आपण नामस्मरण करतो म्हणून विहित कर्म सोडून द्यायचं. स्नान कर, काय स्नानाची गरज नाही, नाम घेतलं की झालं सगळं. नामाला काही लागत नाही. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म, असले प्रमाण द्यायचे, स्नान करायची काही गरज नाही म्हणे. नलगे तोंड धुवावे. चला तसंच असली प्रमाण देऊन मनुष्यानं विहित कर्माचा त्याग जर चालू केला तर तो सुद्धा नामापराध आहे. नाम अस्तिती निषिद्ध वृत्ती विहित त्याग धर्मांतरे साम्यम. म्हणजे इतर धर्मकर्मांनी निर्माण होणारं पुण्य आणि नामाचं पुण्य तुलनाच करत बसायचं सारखे. त्या यज्ञाने एक एवढं मोठं पुण्य निर्माण झालं, पण भगवंताचं नाव घेतलं की शेकडो यज्ञ केल्यासारखं होतं. तुलना करायला लागला, चालत नाही. धर्मकर्माची आणि नामाची तुलना कधीच चालत नाही. धर्मकर्माच्या पेक्षा, बाकीच्या धर्मकर्मापेक्षा नामाचं पुण्य कधी विशेषच आहे, पण तुलना करीत बसायचं नाही. असे 10 नामापराध सांगितलेत. याच्यापैकी कोणताही नामापराध आपल्याकडून घडू नये याची खबरदारी घेत नामस्मरण केलं पाहिजे. कसंही केलं तरी फळ आहे, पण उशीर होतो. आणि हे जर नियम पाळले लवकर प्राप्त होतं नामाचं फल. आणि कसं घ्यावं याच्याबद्दल सांगितलंय. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिः. सदा सर्व काळ हरीचं कीर्तन करणाऱ्या माणसांनी ही साधन चतुष्टय संपत्ती मिळवली पाहिजे. कोणते? विवेक वगैरे की नाही. तृणादपि सुनीचेन. पहिल्यांदा सांगितलं नामधारकांनी स्वतःला एका गवताच्या कसपटापेक्षा माझी किंमत कमी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढी नम्रता पाहिजे, एवढी नम्रता पाहिजे.
तृणादपि सुनीचेन, गवताच्या काडीपेक्षा मी लहान आहे समजलं पाहिजे स्वतःला. मी कोणी बडा आहे? नाही, मी महंत नाही, मी महाराज नाही. मी कोण आहे? सामान्य माणूस, सामान्य माणूस. जगद्गुरु तुकाराम महाराज पण ज्ञानोबराच्या समोर बोलताना काय म्हणतात? मज पामर आहे काय थोर, पण पायीची वाहन पायी बरी. त्यांनी स्वतःला पायाची वाहन म्हणल्यावर काय म्हणावं आपण? काही म्हणता येत नाही आपल्याला. त्याच्यापेक्षा लहानपणा कोणता असतो? पण त्यांनी तेवढं घेऊन दाखवला की नाही. याला काय म्हणायचं? तृणादपि सुनीचेन. नामधारक महात्मा स्वतःला गवताच्या कसपटापेक्षा सामान्य समजत असतो. एवढे मोठे तुकाराम महाराज. जगद्गुरु हे नाव त्यांना सार्थपणे साजावं असे तुकाराम महाराज. पण गावातल्या बायकांनी त्यांना तेल विकत आणा म्हणून नळे जर अडकवले. गावचं सगळं तेल आणायला तुकाराम महाराज निघायचे. हात असे करायचे. बायाने हाताला नळे अडकवायचे तेलाचे. गळ्यामध्ये पिशवी घातलेली असायची आणि त्याच्यात पैसे बायकांनी टाकायचे. नाणे सांगायचं महाराजाला, महाराज घेऊन या. कारण एका बाईला तेल आणून दिलं, तिला 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस पुरलं. म्हणलं की बायाने सगळ्या नळे तुकाराम महाराजालाच द्यावेत. महाराजांनी ते सगळे नळे, एक नळा धरायला हातात इकडे इकडे धरता येईल, पण एवढे गावचे नळे सगळे हातात अडकवलेले. अशा हात करून महाराजांनी बाजारात जावं, तेल्याकडून तेल घ्यावं, पिशवीतले पैसे काढून घे म्हणावं. त्या तेल्यानं विचारावं, महाराज कोणत्या नळ्यात किती तेल घालायचं आहे? महाराज म्हणायचे, घाल, तुला घालावं वाटलं तेवढं घाल. आणि त्याला घालावं वाटलं तेवढं घातलं तरी त्या बाईनं आपला नळा काढून घेतल्यानंतर तिच्या पैशाचेच तेल तिला मिळालेलं असायचं. सगळ्याला तेली समान तेल घालायचा. पण ज्या बाईनं जेवढे पैसे दिले त्या पैशाचं जेवढं तेल येतं तेवढंच तेल त्या बाईला तिथं मिळायचं घरी गेल्यानंतर. हा तुकाराम महाराजांचा प्रभाव आहे. हा भाग वेगळा. पण एवढा मोठा महात्मा, ज्या महात्म्याच्या गाथेमधल्या एका अक्षराचा विचार केला तर आपला उद्धार व्हावा एवढी योग्यता असलेला महात्मा पण गावचे तेल आणायला जातो. हे काय आहे? स्वतःला गवतापेक्षा लहान समजणं. तरोरपि सहिष्णुना. दुसरं सांगितलंय, झाडापेक्षा सहनशील झालं पाहिजे. झाडापेक्षा सहनशील. झाडाला काही करा तुम्ही, झाड काही बोलत नाही. झाडाची पानं तोडा, काही नाही. फुलं तोडून न्या, काही नाही. फळं तोडून न्या, काही नाही. फांद्या तोडून न्या, काही नाही. साल काढून घ्या, काही बोलत नाही. ओरखडे काढून त्याच्यातला चिक काढून घ्या. अजात शत्रू तरुवरा सर्वांगी लेवविल्या शिरा ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. ज्ञानोबा अहिंसा सांगत असताना आयुर्वेदाची अहिंसा कशी बोलले? अजात शत्रू असलेल्या त्या झाडाला ओरखडे मारून माणसं त्याच्यातला रस काढून घेतात, काही बोलत नाही झाड. नाही, मुळावर घाव घालून ते झाड तोडून टाकात तरी काही बोलत नाही. ही झाडाची जी सहनशीलता आहे की नाही, नामधारक महात्म्यानं या झाडापेक्षा जास्त सहनशील व्हावं हे शास्त्राचं म्हणणं आहे. कोणी केलेल्या अपराधाचा प्रतिकार नाही. काहीही अपराध करा, प्रतिकार नाही. तृणादपि सुनीचेन. गवतापेक्षा स्वतःला लहान समजा, मोठं मानू नका. तरोरपि सहिष्णुना. झाडापेक्षा सहनशीलता अंगी बाणवा. आणि पुढं अमानिना. कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा नाही. कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा नाही. आणि मान देणं. कोणी मोठा माणूस आला तर त्याला मानसन्मान आपण मात्र दिला पाहिजे. नामधारकाने स्वतःच्या करता मानसन्मानाची अपेक्षा करू नये, पण नामधारकानं समोरच्या माणसाला मानसन्मान दिला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज बोलले ना, वैष्णव मुनी विप्राचा सन्मान करावा, आपण घेऊ नये. हे आपण घेऊ नये म्हणजे अमानिना. आणि वैष्णव मुनी विप्राचा सन्मान करावा म्हणलं, मान देणं. मान द्यायला शिकलं पाहिजे. आणि आपला मान मात्र घ्यायचा नाही, आपला सन्मान मात्र घ्यायचा नाही. स्वतः सन्मान करून घ्यायचा नाही. मोठ्या अधिकारी लोक आले तर त्यांचा सन्मान करायचा. झाडापेक्षा सहनशीलता अंगी बाणवायची. आणि गवताच्या कसपटापेक्षा स्वतःला लहान समजायचं. अशा अवस्थेत जर मनुष्य नामस्मरण करायला लागला, नामाचा परिणाम लवकर भेटतो. हे अपथ्यासहित, अपथ्य टाळून नाम अपराध टाळायचे म्हणजे अपथ्य टाळायचं. आणि आत्ता सांगितलेले हे 4 गुण मिळवायचे म्हणजे पथ्य सेवन करायचं. अपथ्य टाळलं पाहिजे आणि पथ्य सेवन केलं पाहिजे. आणि मग नामरूपी औषध जर आपण घेतलं तर त्याचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर लवकर होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं नामस्मरण जर आपण केलं तर आपल्यावर नामधारकाचा ठसा पडतो. हा नामधारक आहे असा ठसा आपल्यावर पडतो. आणि ज्याच्यावर नामधारक असा ठसा पडला
त्याला भगवान आपल्या जवळ केल्याशिवाय राहत नाही असा विचार आहे. म्हणून नामस्मरणाच्या योगानं वाटेल ते प्राप्त होतं. इथं आता कोणीतरी मला प्रश्न आणून दिलाय, साक्षात्कार म्हणजे काय व नामामुळे साक्षात्कार होतो का? आपले सगळे चिंतन तसं तर झालेलं आहे. साक्षात्कार शब्दाचा अर्थ परमात्म्याचा साक्षात दर्शन. परमात्म्याचं साक्षात दर्शन म्हणजे सगुण साक्षात्कार म्हणला तर सगुणाचं दर्शन, आणि निर्गुण साक्षात्कार म्हणला तर मी ब्रह्म आहे हे कळणं. नामस्मरणानं हे होतं की नाही याचं उत्तर होतं असं आहे. संपलं. साक्षात्कार म्हणजे काय? देवाचं दर्शन. तो सगुण रूपानं परमात्मा भेटावा हेही नामस्मरणानं होतं, निर्गुण रूपानं परमात्मा भेटावा हेही नामस्मरणानं होतं. म्हणून नामस्मरण हे मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, पण ते करत असताना नामापराध टाळले पाहिजेत. आणि झाडापेक्षा सहनशील होणं, गवतापेक्षा पात्यापेक्षा स्वतःला लहान समजणं, मानसन्मान लोकाला देणं, आपण मानसन्मान न घेणं, ही 4 सद्गुण संपदा आपल्या ठिकाणी बांधवून मनुष्य नामस्मरण करायला लागला, नक्की त्याचं कल्याण होतं. हा विचार सर्वांनी, त्याच्यावर नामधारकाचा ठसा पडतो, आणि नामधारकाचा ठसा पडला की त्याचं निश्चित कल्याण ठरलेलं आहे. त्याला सगळी फलं मिळतात. काय काय फलं मिळतात याचा विचार करताना आपण पाहिलं, त्याला परमप्रयोजन हे मिळतं, अवांतर प्रयोजनही बरीच त्याच्या जीवनामध्ये साधतात. ऐक, कबीर महाराजांनी सांगितलं ना, हरिभजन के 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ को जाओ. भगवंताच्या भजनाचे 3 परिणाम म्हणे सगळे लोक पाया पडायला लागतात. नामस्मरण केलं की बाबा नामधारक म्हणून लोक पाया पडतात, सन्मान करतात. जगातला व्यावहारिक लाभ झाला. खाने को मिष्टान्न मिले, पोटापाण्याची व्यवस्था चांगली झाली, हा सुद्धा व्यावहारिक लाभ झाला. आखिर वैकुंठ को जाव, हा मात्र पारमार्थिक लाभ आहे. असं सांसारिक पारमार्थिक सगळी फलं आपल्या पदरात टाकणारं अवघे होती लाभ हे काया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या, असं हे भगवंताचं नामस्मरण असल्यामुळं ते आपण केलं पाहिजे. कलियुगामध्ये आपल्याला या नामस्मरणाच्या शिवाय दुसरा कोणताही आधार नाही, याचा विचार करून नामस्मरणामध्ये आपण प्रवृत्त व्हावं, आपल्यावर नामधारकाचा ठसा निर्माण करून घ्यावा, असं या निमित्तानं सांगून ही सेवा पूर्ण करतो. 2-3 दिवसामध्ये नामधारकाचा ठसा या विषयाच्या संबंधानं थोडासा विचार करायचं ठरलं होतं. बरेच दिवस झाले लोह्याला यावं, काहीतरी चिंतन व्हावं, अशी आमच्या आत्माराम महाराजाची, केशव महाराजाची, आमच्या सखाराम महाराजाची, बाकी सगळे इथल्या प्रेमी मंडळीची इच्छा होती. आमचे गुरुजीसुद्धा, भालेराव गुरुजीसुद्धा नेहमी काहीतरी चिंतन झालं पाहिजे अशी त्यांचीसुद्धा इच्छा असते. आणि प्रेमही या सगळ्या मंडळीचं तसं विशेष आपल्यावर आहेच आहे पूर्वीपासून. त्या प्रेमाला, त्या प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता आम्ही काही केलं नाही, आमच्या पूर्वजांनी मात्र ते पुण्य जोडून ठेवलेलं असल्यामुळं आणि या सगळ्या मंडळीच्या संपर्कामध्ये ते होते, आणि या सगळ्या मंडळींनी त्यांना तसं प्रेम लावल्यामुळं लक्ष्मीकांत महाराज या ठिकाणी आहेत, वामन महाराज आहेत, बाकी सगळी मंडळी आहे. या सर्व मंडळीने तशा पद्धतीचं प्रेम, पूर्वजाचं प्रेम लक्षात ठेवून आमच्यावरही तसंच प्रेम केलं, आणि त्या प्रेमापोटी इथं येऊन काहीतरी चिंतन व्हावं असं वारंवार वाटत होतं. पण काय थोडंसं माझ्याकडे संस्थांचा व्याप आणि इतर कार्यक्रमाचा व्याप आहे. केवळ व्याप एक असला माणसाला वेळ काढायला सोपं जातं, पण संस्थांचा व्याप, आमच्या संस्थांमध्ये दर 2 महिन्याला काहीतरी विशेष कार्यक्रम असतो, त्याचे दौरे वगैरे असतात, त्याच्यामुळं मला त्याच्यातून वेळ काढायला थोडंसं कमी पडतो. तरी सर्वांनी या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी येऊन पुन्हा पुन्हा विचारल्यामुळं आणि यावर्षीच्या आमच्या गोविंद सावकारांच्या विनंतीवरून या ठिकाणी येणं झालं, आणि या ठिकाणी 2-3 दिवसपर्यंत आपण हा विचार केला. जे योग्य आहे ते गुरुचं आहे, सद्गुरू परंपरेचं आहे, जे अयोग्य आहे ते आमचं आहे, जे शास्त्र शुद्ध आहे ते सगळंच्या सगळं परंपरेचं आहे, शास्त्राच्या विरुद्ध बोलण्याच्या ओघामध्ये खरं काही जे जातं ते सगळं व्यक्तिदोषाचं आहे असं जाणून त्याला क्षमा केली पाहिजे. आणि जे व्यक्तिदोषाचं आहे ते सगळं आमच्याकडे परत करावं. जे शुद्ध आहे, जे परंपरेनं प्राप्त झालेलं आहे, जे गुरुपरंपरा प्राप्त आहे, जे ज्ञानोबाराय तुकोबारायापासून आलेलं आहे, असं जे काही आपल्या बोलण्यात आलेलं असेल ते सगळं योग्य जे आहे ते सगळं सगळ्यांनी आपण घेऊन जावं, सगळ्यांनी घेऊन जावं, ते जतन करावं, नामधारकाचा ठसा आपल्या ठिकाणी निर्माण करून घ्यावा आणि स्वतःचं कल्याण साधावं, असं सर्वांना पुन्हा पुन्हा बोलतो आणि ही सेवा या ठिकाणी थांबवतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.